नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे क्राईम स्टोरी टेलर 1वर। आज आपण पाहणार आहोत एक अशी खरी घटना जी एकीकडे अंगावर काटा आणणारी आहे तर दुसरीकडे विचार करायला भाग पाडणारी। एका छोट्या गावात घडलेली ही गोष्ट, पण परिणाम इतका मोठा की संपूर्ण परिसर हादरून गेला। ही घटना आहे साताऱ्यातील पुसेगाव परिसरात घडलेली। गावाचं नाव कटगुण। गावातील गोसावी वस्तीवर 21 वर्षाची पिंकी जाधव आपल्या पती विजय सोबत आणि 3 छोट्या मुलासह राहत होती। पहिल्या नजरेला हे कुटुंब अगदी साधं, शांत आणि संसाराचा गाडा ओढत होतं, पण पिंकीच्या आयुष्यात नशिबाने एक वेगळाच काळा अध्याय लिहून ठेवला होता। बुधवार दुपारचा वेळ, गावात सगळीकडे शांतता, लोक आपापल्या कामात गुंग। पण अचानक पुसेगाव पोलीस ठाण्याच्या दरवाजातून एक व्यक्ती घुमाघूम अवस्थेत आत येतो। तो होता पिंकीचा पती विजय जाधव। पोलिसांसमोर तो शांत आवाजात पण थरकाप उडवणारे शब्द उच्चारतो। मी माझ्या बायकोला मारला आहे। चरित्राच्या संशयावरून तिच्या डोक्यात लोखंडी गज घातला आहे। ती आता घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे। क्षणभरासाठी ठाण्यातील सगळे स्तब्ध झाले। असा थंड रक्ताने खून करून त्याची कुबुली देणारा माणूस त्यांच्या समोर उभा होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि त्याची टीम तात्काळ घटनास्थळी धाव घेतात। गावाच्या एका कोपऱ्यातील साध्या घरात ते पोहोचतात। दार उघडतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर दिसतं ते दृश्य प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणारं होतं। रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक तरुण स्त्री पिंकी जाधव, तिच्या डोक्यावर गंभीर जखमा, शेजारी लोखंडी गज आणि घरभर पसरणारा मृत्यूचा थडावा। नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी तिला तात्काळ पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं, मात्र डॉक्टरांनी सांगितले उपचार सुरू होण्याआधीच ती मरण पावली आहे। त्या एका वाक्याने संपूर्ण वातावरण शोकाकुल झालं, कारण पिंकी जाधव मागे ठेवून गेली होती तिची 3 लहान अपत्य। आईच्या कुशीत लाडानं वाढणारी ती लेकरं एका क्षणात अनाथ झाली होती। या घटनेनंतर गावभर एकच चर्चा सुरू झाली। चरित्राच्या संशयावरून एका पतीने इतका निर्गुण खून कसा काय करू शकतो? कुटुंब, मूल, संसार, जबाबदाऱ्या सगळं काही संपवून टाकणे इतकं राग, द्वेष आणि संशय याचं विष किती भयंकर असू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। आता आरोपी विजयला पोलिसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। त्याची चौकशी सुरू आहे, पण या घटनेत खरी शिक्षा झाली आहे त्या 3 निष्पाप लेकराची, ज्यांनी आई गमावली आणि वडील तुरुंगात गेले। मंडळी, या गोष्टीत एक मोठा धडा लपलेला आहे। संशय हा एकदा मनात शिरला की तो हळूहळू विश्वास खातो, प्रेम संपवतो आणि अखेरीस आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो। संशय हा खून करतो, कधी नात्याचा, कधी आयुष्याचा। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? चरित्राच्या संशयावरून खून करणाऱ्या पतीला कोणती शिक्षा मिळायला हवी? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा। ही होती